इकडं तर सारखं गाड्यांचाच आवाज येतोय मला तर वेगवेगळाच काय कळ नाहीच. कुठं ते काय त्या फाट्याच्या वरत तो दवाखान्याची हाय का पोलिसांची हाय का काय झालंय. पोलिसांची नाही दवाखान्याची आहे ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो. ॲम्ब्युलन्सचा आवाज नाही ती सारखा तिथंच आहे ॲम्ब्युलन्स आणि कशाची ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्सचीच आवाज येते. होय काय माणसं तर मग आजारी पडायला लागले ते बाबा मरणाची. गाड्या तर इथनं सारख्या जाते त्या गाड्या मी तर पळतच येते बाहेर गाडी आली की बघायला इतके मग काय भीत होती. पण मला दवाखान्यात नेल्यापासून मी नाही आता घाबरत गाडीला. नाहीतर मी तर गाडीचा आवाज आला म्हणलं की दवाखान्याच्या नुसत्या गाड्या. माणूस मरतय बी तितकंच बाबा जगतय बी तितकंच वाचतय बी तितकंच. तुमच्या इथे लई जास्त ॲम्ब्युलन्स गाड्या वाहतात. मग ते आता हवे झालाय त्याच्यामुळे हवेली काय माणसं काय गाड्या थोड्या पळवते ती होय. मोटरसायकली म्हणू नको लोणा म्हणू नको कुट्या म्हणू नको परत ना अजून ते बारक्या गाड्या काय म्हणते ती ती बारक्या 2 चाकी येते ते हां ती कुठीच का स्कूटी इलेक्ट्रिक. हो त्याचा तर आवाज बी येत नाही जवळ जरी आलं तरी. असल्या गाड्या निघाल्या त्या आता आपण जरी मस्त किती नीट का आपण चाललो तरी पुढचा येणार कसा आहे आपल्याला माहिती आहे का. बघितली का ना त्या दिवशी काल बी कुठं आमची त्या दिवशी एक म्हातारं ही झालं की बाबा इष्टीवाल्याने 54ला पायच भुगा झाला त्याचा. दवाखान्यात नेला पण गेला. इष्टीवाल्यांना ते कंडक्टर असा उतरून जाऊन ह्याला गेला काय म्हणतात त्याला पोलीस स्टेशनला जाऊन तिथं हे केला पोलीस स्टेशनला गेला ते. मग त्याने सांगितलं अशानं असं झालं पण ती कंडक्टर ही तिथंच होता. मग त्याने ते पॅसेंजर दुसऱ्या इष्टीत बसवून दिली आणि इष्टीचा पंचनामा हे झाला. भाऊजी हे आमचं तिथंच होतं ती पण होतं तिथंच 54ला तर त्या शुटूमच्या पुढं पुढचं चाक सोडून मागच्या चाकाखाली गेलं. म्हाताऱ्याचं पाय हे सगळं इथून खाली. भाऊजी म्हणलं रक्ताचा पाटच लागला होता. मग ॲम्ब्युलन्स आली त्यात टाकून नेला. भाऊजी म्हणलं मी नाही बाबा गेलो टाकू लागा. आणि बघ म्हातारं बेशुद्ध पडलं परत सुदेव आलं चांगलं बोललं आणि परत दवाखान्यात गेल्या. पाऊस आला रे पाऊस आला. पाऊस आला पण ती बाकीचं सांग पुढचं अजून काय झालं मला. मग ती त्याला ॲम्ब्युलन्स आल्यावर दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्या मग ती मला परत ना माहिती नाही. सकाळ उठून म्हणले तर म्हणलं गेला म्हातारा. आणि ती एवढं पाय बुका झालं तरी कसं काय ती शुद्धीवर आला आणि बोलला. नवीची इष्टी होती 5च दिवस झाले तर आलेली इष्टी. तंबाखूचा बटवा होता खुर्ची आणला का तो खाटाव हाया नाही इथे नाही इथं पुढची खाटाव. आणि मग नेला त्याला इथनं ॲम्ब्युलन्समध्ये ते पायीन तीन तसंच रक्ताने म्हणजे भुगा झाली हाडं. ही टाचाची गुटी का काय म्हणते तिथलं ते गोटा असतो ते निष्ठून पडला होता वाटतं. कडकाडा आवाज आला भाऊजी पण इष्टीतनं उतारल्या ते कसं लाईट लागली काय दरवाजा लागला ती म्हातार मागच्याच चाकाखाली गेलं. कसं गेलं तिथंच होती गाडीवर हाटावत हाय तिथंच होती खेताना बेडशिटी पाशी बाकी बेडशिटी पाशी खाटाव तिथं गोदाडी पाशी. मुद्दाम करताय तुम्ही खाटावच बाकी तिथं का इथं काय करतोय. पाऊस या लागलाय आम्हाला पूर थोडा राहिलाय पुढका तिकडच. आणि मग त्या म्हाताऱ्याला नेलं वाटतं. म्हातारं काय बाया गावाचं नाव इथं ते नवीन बंगला झालाय का नाही ती इटंच असल्या त्याच्या तिथं त्याच्या अलीकडची घरं होती का नाही आता नाही तिथं जायचं होतं त्याला. अगं पण ती म्हातारा म्हणजे दिष्टीत उतरला होता का चालला उतरला होता. उतरला आणि मग मागच्या चाकात कसा गेला उतरल्या माणूस इष्टी पण लांब जातं का जवळ थांबतो कसा गेला तीच काय कळलं नाही. मी म्हणलं का गाडीची पंक्चर झाली का बघायला गेला होता कोणाच ठेव माहितीच नसली कोणीतरी अफवा उठवली काय काय अफवा उठवली. म्हाताऱ्याचा पाय गेलेला आता पाय गेला नाही मग काय गेलेला मग अगं कसा मागच्या चाका खाली कसा जाईल
तर सागर भाऊजीच आम्हाला सांगत होतं म्हणजे माहित नाही नेमकं काय झालंय कुणाला कसं. मागच्या चाकाखाली होतं म्हातारा. कोणी काय बी म्हणत असेल आता. त्यांनीच वेगळ्या गाडी प्रकारे त्यांनीच घडलं घेतलंय तर असेल. वेगळ्या प्रकारे घडलं असेल पण माणसाला नेमकं काय झालंय माहित नसेल. नाही ना म्हातारा त्या चाकाखालनंच काढलं तिथनंच मागच्या त्यांनी स्वतःहून बघितलं का डोळ्याने. इष्टी ह्यांनीच थांबवलं तिथंच होतं होय. महाग इष्टी घेऊन परतीचा पंचनामा केला एका साईडला घेऊन. इतकं म्हातारं बोलत होतं. परत सुदैव हे आल्या म्हाताऱ्यांनी गावाचं नाव आणि सांगितलं सगळं. आणि मग तवर माणसाने आंबोलशी बोलत पण उतारत्या वयाला सुस्त आहे का आता ते सगळा अख्खा पाय भोगा व्हायचा म्हणजे रक्तच राहिलं नाही जाऊस तर त्याच्यातून सगळ्यांना शिरा तुटल्या काय होईल कुठनं कसं काय करायचं. तर म्हातारं सकाळच्या पारी राम केला त्यांनी. आता काय वाटलं असेल लेकीच्या गावाला आलतं. पाऊस नेमका येतोय का पुढं चाललाय काय कळलं नाही. हां वातावरण तर निळं आकाश आहे. बघ हे काय पावसाचं वातावरण डोक्यावर काय आहे काय? ढग काय तर होय. मग शिरडी लागली वीज वरडायला. असलाच पाऊस आता इथून पुढे येणार आहे. पालखीच्या ह्याच्यात असंच असतं आला आणि गेला. तो तिकडं पाऊस वाचतोय त्यांच्या पत्र्यावर. इकडे आपल्या पत्र्यावर असतं. सिद्धी पण वरडायला लागली. यायला लागला पण चला. चल पुढची घे तिकडे. उशीर डाग. छाक चल लवकर पाऊस पाऊस यायला लागलाय. काय नाही येत इतका नाही येत इतका. जातो पळत मग चालेल पप्पो. आपल्या खेड्या गावातलं कसं वातावरण आपल्याला जिथं बसायचं तिथं बसायला येतं. आणि शहरात किती गर्दी र नुसतं दार लावून आत कोंडारल्यावाने. जेव्हा फिरायला जायचं म्हणलं तरच बाहेर नाही तर अजिबात बाहेर नाही. इथं दवाखान्यात गेलती का नाही पुण्याला तर काय बाबा ती गर्दी हे वय मला तर इकडं सुद्धा व्हायला येत नव्हतं. तुला शहरात राहायला आवडेल का गावात राहायला आवडेल? नाही बाबा मला शहरात तर दमच निघायचा ना. हे कोंडावड्यावाने लोक तर असते ती मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायला. काय करायचंय बाबा बिल्डिंग मध्ये राहायला. पण एवढं मात्र आहे तुला असं वातावरण तिथं नाही. आपल्याला बघ की पाय एवढं शांत वातावरण आहे का नाही इथं. त्यांना बाहेरचं काय आहे का वातावरण सगळं कोंडलेले वातावरण मोकळं वातावरण आहे का तिथं नाही असं मग. आणि मग पाखराचा आवाज सुद्धा असा ऐकायला. बघितलंय की आपल्याला लताबाईच्या तिथं कसं आहे. लताबाईचं कशी कर तुम्ही कर. आता ते मी आज मैत्रीण नाही फ्लॅट घेतलेला ती तर किती सातव्याच मधल्या व्हाय वाटतं. प्रत्येकाचे स्वप्न वेगळी असते ती. एखाद्याला आवडतंच शहरातलं वातावरण एखाद्याला नाही आवडत. आपल्याला तर नाही बाबा आवडत शहरात दमच निघत नाही आपल्याला. तुला आवडत नाही पण बाकीच्या अशी किती शहराकडला आवडतं गावाकडला नाही आवडत. त्यांना पहिल्यापासून ती राहिलेली आहे ना त्यांना तीच आवडतं. आपण पहिल्यापासून खेड्यात ती खेड्यात पाणी आपल्याला तिथलं पचत नाही आणि काय होत नाही. मला पण नाही आवडत शहराकडे. आपलं कसं मोकळं हवा झाड ही बघून झाडं दारातनी लावा येते ती कुठं का असा ना पण शांत वातावरण असं होईल लय कालवा नसा. मला तर पाहिजे तसंच आहे बाबा माझ्या इथं दारात माझ्या कोणाच किटकिट नाही आणि वटवट नाही काय नाही. आपलं उठलं एकटं बसलं एकटं कुठं चाललं एकटं. आता एकटं आहे म्हणून आहे आता कोण आहे मला. पोरगं घेत जातं कामाला मालक जाते तर कामाला कोण मी एकटीच घरी. पोरगी होती ती पोरगी गेली आता नांदायला कवाची 4-6 महिन्यातनं पोरगी आली तर हां आहे का आता कोणी माझ्यापाशी मला. मग काय असं बरं काल लय बी वस्त्यात नाही असल्या नुसता कालवा आणि गोंधळच असतो किती. तसं नाही आपल्याला कोणाची भांडणं लागली कोणाचं काय लागलं म्हणाय नको. हां आपलं एक नाम केशवा आपलं शेरडं केली कोंबड्या केलं आपलं फारिस्ट मोकळंच आहे इकडं आहे का नाही. कसलं वातावरण
ह्याने म्हणा नको माझ्या दारात कोंबडी आली तुझी, त्याने म्हणा नको तुझं कुत्रं आलं माझ्या दारात. काय नका का नाही, काय काय शेजारी असते ती चांगली. काय काय असते ती की. आम्ही वस्ती होतो तर होती बाबा चांगली, मला एकच खडूस होतं. त्याच्या नशिबानुसार नाही त्याची मग. चांगल्या माणसाला चांगला शेजार, वाईट माणसाला वाईट शेजार. आपण चांगलं असल्यावर सगळी चांगली असते ती, एवढं मात्र निश्चय आहे माझा. पण लोकांकडे कशाला लक्ष द्यायचं. कशाला लक्ष द्यायचं, कशाला आपण कोणाकडे जायचं. आपल्याला आवडतं तसं आपण राहायचं. हा कोणी कसं करायचं, आपली मर्जी, आपल्याला कसं राहायचंय तसं. लोकाला बियाला कोणाला काय थोडं म्हणायचं पण नाही आणि कोणाचं काय ऐकायचं नाही. ऐकून घ्यायचं. इथनं पाखरू तिकडे गेलं वरडायला. आता मी कानोसा घेतेच तरी म्हणलं इथलं पाखरू बोलत होतं माझं सांग, ते कुठं गेलं तर तिकडल्या झाडाखाली गेलं. त्या झाडावर गेलं. हो, माझ्या पाखराची काय मैत्री जमली का त्या दिवशी. जन्मात काहीतरी नातं असत असन का, मग काय ती भेटायला. ओळखतंय का ते भेटायला, म्हणून तर भेटायला आलं तुम्ही. त्याला काय माहिती आणि मला तरी काय माहिती. भेटायला चालू नसतं. थोडंच असते तू तसंच असतं. हो डुरा घरी थोडं म्हणते खरं असतं का तसं. मग काय खोटा आहे होता. जे आपल्या लोक ह्या जन्मात भेटले ती ना, त्या लोकांशी आपल्या मागच्या जन्मात पण नातं असतं काहीतरी, म्हणून आपण त्यांना ह्या जन्मात भेटलेलं असतं. होय, काय माहिती बाबा, तूच म्हणतोय आता. मीच म्हणतोय, म्हणजे म्हणतोय ती खरंच आहे ना, मीच म्हणतो. तूच म्हणतोय म्हणते की तुला काय वाटतंय, खोटं वाटतंय का खरं वाटतंय. खोटं वाटतंय. खोटं वाटतंय. चल निघ कुठं जावा घरी. खोटं वाटतंय तर एवढ्या उशीर काय एवढं सांगतोय मी, ती काय खोटं येडच आहे वाटायचं काय.